भूषणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात स्थित असून गडावरील नवसाला पावणारी हरणाई देवी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या किल्ल्याची निर्मिती यादव काळात झाली असल्याचे इतिहासकार मानतात। विशेषतः देवगिरीच्या यादव राजांपैकी सिंघणदेव यांच्या कारकिर्दीत किल्ल्याची निर्मिती झाली असावी। गडावर जाण्यासाठी आता गाडी रस्ता सुद्धा झाला आहे। शिवाय पायऱ्यांचा सुद्धा एक मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन अशा सिरीजमध्ये, आणि ज्या सिरीजचं नाव आहे सातारा फोर्ट सिरीज। तर या सिरीजमधला किल्ले क्रमांक 3 भूषणगड या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत। भूषणगड वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे आणि या किल्ल्यावर येताना गाडी बऱ्यापैकी वरती आलेली आहे, म्हणजे खूप जास्त वरती आलेली आहे, कारण मला इथून बुरुज दिसतोय। बरं, त्याच्या अगोदर थोडा दुसरा एक मार्ग मला दिसला होता, ज्या ठिकाणी आय गेस काही पायऱ्या आहेत बऱ्यापैकी, तर तो रोड टाळला कारण गाडी आणली तर म्हटलं घेऊन येऊया। पण तोही रोड आहे, ज्यांना पायी चालत जायचं आहे तर ते जाऊ शकतात। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी वर्धनगड केला आणि या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत। उशीर झालेला आहे, चला आपण ट्रेकला सुरुवात करूया। पायऱ्यांना सुरुवात झाली। या ठिकाणी लगेच आपल्याला काही अनामिक देव पाहायला मिळालेले आहेत। शेंदूर लावलेला आहे या ठिकाणी काही दगडांना। चला, या पायऱ्या पण अलीकडच्या काळात बांधल्या गेल्या असाव्यात असं दिसतंय, त्यांच्या स्ट्रक्चरवरतून तरी सिमेंट दिसतंय याच्यामध्ये। या ठिकाणावरतून आपल्याला इथं बुरुज दिसलेला आहे, इथं तटबंदी तुटली आहे आणि त्या ठिकाणी एक बुरुज दिसतोय। ऑलमोस्ट 5 वाजलेत, 5 मिनटं कमी आहेत। आपण गड चढतोय, पण छोटा आहे म्हणून आपण निर्णय घेतला यायचा। गाडी अगदी वरपर्यंत येत असल्यामुळे गडावर जात असताना भुयारी देवीचे बोर्ड अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच आपल्याला दिसते। या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसलेला आहे, किल्ले भूषणगड, ज्या ठिकाणी काही वास्तूंची यादी दिलेली आहे, आणि ह्या साईडला सुद्धा एक बोर्ड दिलेला आहे भुयारी देवी मंदिर। तर आपण पहिल्यांदा मंदिर करून घ्यावं की गड पाहावं? पहिल्यांदा मंदिर करून घ्यायचं, जायचं तिकडे पाहायला, नाही का? पहिल्यांदा हे पाहून घेऊ की काय आहे ते पूर्ण करू आणि मग इथून सुरुवात करूया आपण। चला, इथं एक वरती मंदिर आहे बरोबर वरच्या साईडला। हां, नाही आता भुयारी देवी मंदिराला जायला वेळ नको व्हायला आपल्याला, पण आत्ता जर नाही पाहिलं ना तर अंधारात अजून बघता येणार नाही। पण हेच आपण हेच वाचलं होतं ना की पुजाऱ्याला घेऊन जावं, त्याशिवाय सापडत नाही। पण आता बोर्ड लावले काय नाही, हे बघा या ठिकाणी इथं लगेच आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय, बुरुज आहे, इथंही बुरुज दिसतोय। तर इकडेच जायचं आपल्याला, पण इकडची जी वास्तू आहे भुयारी देवीचे मंदिर म्हणून पाटी लावली आहे। हां, विचार आला तर पहिल्यांदा म्हणत की पहिलं सगळं गड वगैरे करून मग येऊन जाता येईल, पण 100% त्यावेळेला अंधार होणार, कारण आत्ताच अंधार झाला आहे। हे पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला बुरुज दिसत आहेत। हां, नाही इकडेच असणार किरण, हे बघा अगदी तसंच आहे। आपण थोड्या वेळापूर्वी वर्धनगडावरती होतो, तर त्या ठिकाणी सुद्धा त्या किल्ल्याला अखंड तटबंदी आहे, कुठं कुठं तुटलं आहे, तर इथं पण आता तटबंदी दिसते बऱ्यापैकी। बुरुजांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे। ओके, भुयारी देवी मंदिर, यस, हे पहा इथंच आहे, गॉट इट। हे आपल्याला मिळालेलं आहे, या ठिकाणी हे मंदिर आहे आणि ही देवी आहे भुयारी देवी मंदिर। आणि या ठिकाणी सुद्धा 3, 3, 6 आणि 3, 9 या ठिकाणी 9 लाईन्स मारल्यात, ओम लिहिलं आहे। ओके, छान आहे मंदिर, भुयारी देवी मंदिर। नंतरच्या काळात हा किल्ला बहमनी आणि आदिलशाही सत्तेखाली गेला। या किल्ल्याचा वापर मुख्यतः नजर ठेवण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनासाठी केला जात होता। इसवी सन 1676च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून भूषणगड आपल्या ताब्यात घेतला आणि
त्याची दुरुस्ती व बळकटीकरण केले. तर भुयारी देवीचं दर्शन घेऊन आत्ता आपण परत मागे निघालेलो आहेत. काही जास्त वेळ लागत नाही यायला, 5 ते 10 मिनटं पुढं लागतात यायला. पण ज्यावेळी माणूस पहिल्यांदा येतो त्यावेळेला माहीत नाही रोड कुठं चालला आहे काय, पण एकदम इझी रोड आहे. पाऊलवाट फक्त फॉलो करत जायची आपल्याला आणि किल्ला आपल्या बाजूला असतोच सदैव. आपण आता लगेचच येऊन पोचलो आहे. जे बोर्ड पाहून आपण तिकडे गेलो होतो. आता हे बोर्ड जे सगळ्यात पहिल्यांदा दिसलो होतं आपल्याला, हे आहे किल्ले भूषणगडचं बोर्ड. मसोबा मंदिर, गोमुखी महाद्वार, शौचकूप वगैरे वगैरे हे त्यांनी क्रमांकासहित तिथं मेन्शन केलेलं आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. ज्यामुळं आपल्याला कळतं की कुठल्या ठिकाणी काय वास्तू आहे. चला सुरुवात करूयात. हे पहा, या बाजूला आपण जायचं आहे वर. अगदीच थोडंसं पुढं आलो. या ठिकाणी एक बोर्ड आहे, श्री विश्वनाथ बाजीराव पाटणकर हरणाई माता प्रसन्न. ओके, तर हे जे आहे हे मंदिर आहे. या ठिकाणी आतमध्ये एक स्टॅच्यू दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला पाटी पाहायला मिळाली आहे. मुख्य दरवाजा, सौजन्य, स्टुडंट्स पॉवर. हा आहे मुख्य दरवाजा. या ठिकाणी हा जो पहिला बुरुज आहे बऱ्याच ठिकाणी ढासळला आहे, दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आणि हा जो दुसरा बुरुज आहे तो थोडासा आतल्या साईडला आहे, पण तो शाबूत दिसतो अजून व्यवस्थित. तर पायऱ्या चढून आपण आलेलो आहे दरवाजापाशी. अतिशय सुंदर 1 2 3 महिरपी दिसत आहेत. ठीक आहे, बाहेरची पकडून. आणि दरवाजा अतिशय सुंदर आहे, भक्कम आहे. अर्थात अलीकडच्या काळातच असणार आहे हा दरवाजा. इकडे आणि इकडे. जसंही आपण आतमध्ये आलो आहे ती देवडी आपल्याला पाहायला मिळते डाव्या साईडला, आणि दुसरी देवडी आहे उजव्या बाजूला. ठीक आहे, अतिशय प्रशस्त अशी आहे. या ठिकाणी सुद्धा एक दरवाजासारखं स्ट्रक्चर दिसते आपल्याला. हे पहा, इकडे एक आणि हे डोर आणि ही जी कमान आहे ही मिसिंग आहे. सो या ठिकाणी सुद्धा एक दरवाजा निश्चित आहे, पण आज कमान शिल्लक राहिलेली नाही. चला, तर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, ज्या ठिकाणी काही विचार मांडले असावेत असं दिसतंय. आपण त्याचा फोटो घेऊया. त्यानंतर तटबंदीसाठी वापरलेले पाषाण. वा, हे लिहिलं जर नसतं तर हे कळलंच नसतं. हे पहा, या ठिकाणी अतिशय खोल असं खणलं आहे. का खणलं आहे? कारण किल्ल्यासाठी जो दगड वापरलेला आहे तो ह्या ठिकाणावरतून वापरलेला. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा अखंड दगड होता पहिल्यांदा, तर तो तोडून त्यातून जे दगड निघतील ते किल्ल्यासाठी वापरलेले आहेत. आता ही गोष्ट जर या ठिकाणी लिहिली नसती तर आपल्याला कशी कळली असती. म्हणून ज्यांनी कोणी हे उपक्रम केलेला आहे त्यांना मानाचा मुजरा. खरंच असे संवर्धन करणारा हा जो एक वर्ग आहे, ह्या वर्गामुळं आमच्यासारखे व्लॉगर हे फिरून किल्ला दाखवू शकतात. धन्यवाद. चला, आता याच्या बाजूलाच तटबंदीची सुरू होती आहे. तर तटबंदीवरतून आपण सुरू करून जाऊ शकतो तिथपर्यंत. पण काय बोलली किरण, इकडे हरणाई मातेचं मंदिर आहे, पहिल्यांदा ते पाहायचं आहे तुला. ठीक आहे, तर हां, किरणचं म्हणणं आहे पहिल्यांदा हरणाई मातेच्या मंदिरात जाऊया. त्या मातेचं हरणाई नाव का आहे? ती भक्तांची दुःख हरण करते म्हणून ती हरणाई देवी आहे असं सगळे भक्त मानतात. तटप्रदक्षिणा तिकडूनच चालू होईल, पण आता आपण इकडनं करतोय तर कदाचित येताना परतीच्या वेळेला तिकडनं येईल, असंही होऊ शकतं. बरोबर ना? काय आहे कळेल. आता आपल्याला दिसलेला आहे एक बुरुज. आय थिंक हा बुरुज आपल्याला खालनं लांबून दिसत राहतो, कारण झेंडा लावला त्याला. हे पहा, वा, शिवमुद्रा सुद्धा आहे बरं का बहुतेक. हे काय, हे पहा, या ठिकाणी एक जंग्या दिसलेला आहे आपल्याला. हे पहा, येस,
श्री हरणाई देवी किल्ले भूषणगड आणि या ठिकाणी ही प्रतिकृती आहे मोठी केलेली एकदम. वा भारी केली ना. जसंही आपण थोडंसं पुढं आलो या ठिकाणी आणखीन एक दगड दिसलेला आहे ज्याला शेंदूर लावलेला आहे, कलर लावलेला आहे. त्यामुळं ही सुद्धा कुठली देवता असावी असं दिसतंय. ठीक आहे. आणि इथून थोडं वरती गेल्यानंतर मंदिर दिसतं आहे. या ठिकाणी हा भव्य दिव्य बुरुज आहे जिथं आपला भगवा मानाने फडकतो आहे. तर या ठिकाणी अतिशय मोठा हा बुरुज दिसतोय जिथून अक्षरशः खालपर्यंत सगळा रोड दिसतोय. एवढं मोठं म्हणजे टेहळणीसाठी किती योग्य जागा आहे हे पहा. या ठिकाणी सुद्धा निश्चितपणे लाकडाचा ओंडका वगैरे काहीतरी लावत असतील. हे अतिशय व्यवस्थित पाहिलं ना तर याच्याकडे लक्ष जातं की या ठिकाणी हा अर्धगोल आहे. पूर्ण म्हणजे अर्धगोल नाही, गोलच म्हणावं लागेल. ठीक आहे. जो ह्या आतल्या दगडाला इंटॅक्ट आहे पूर्णपणे. आणि हे पहा ह्याचं काय प्रयोजन असेल हे सांगता येत नाही आहे, पण हे अतिशय सुंदर वाटतं आहे. कारण इकडे पण जागा आहे, इकडे पण जागा आहे. तर नक्की याच्यात काहीतरी घालत असतील, पण त्याचा पर्पज किंवा ते काय असेल ज्याचा वापर तिथं होत असेल हे काहीच माहीत नाही. पण निश्चित अशा प्रकारची रचना मी पाहिलेल्या किल्ल्यांपैकी पहिल्याच ठिकाणी मला हे दिसते आहे. बुरुजावर असलेलं हे स्ट्रक्चर हे युनिक आहे मित्रांनो. जर याच्याबद्दल काही माहिती असेल कोणाला तर नक्की कमेंट करा जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल. पण हे युनिक स्ट्रक्चर कुठल्याही अन्य बुरुजावरती मला दिसलेलं नाही आहे. म्हणजे अर्थात माझ्या अजून भरपूर किल्ले पाहायचे राहिलेत स्टील. आणि याच्या बाजूला हा बुजलेला जंगा आहे आणि ठिकठिकाणी जंगे आहेत. तिकडे आहे, हा वाला क्लिअर आहे. हे पहा जंगा दिसतोय क्लिअर इथे आहे. आणि हे मोठंच आहे. हा भाग जो टेनिंगसाठीच आहे मगाच्यासारखंच इथून सगळं खाली दिसते पूर्ण. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बघा इथं पण आहे. राईट, यू कॅन सी दॅट. हे इथं पण आहे बघा. इथं हे लावलं आहे शेंदूर किंवा लाल रंग लावला आहे. पण या ठिकाणी सुद्धा ही वास्तू आणि ती वास्तू सेम आहे, फक्त इकडे शेंदूर लावला आहे असं आहे. आता बुरुजाजवळ ड्रोन शॉट घेतला. एक उशीर झाला आहे. मंदिर बंद झालं होतं आत्ता. ते पुजारी चालले होते आत्ता. तर त्यांना म्हटलं रिक्वेस्ट केली जरा प्लीज लांबनं आलो आम्ही. तसं टायमिंग नाही आहे हे बंदचं, पण कोणी नाही आहे बोलले दिवसभर. हे पहा या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि शिवपिंड आहे आतमध्ये. बंद आहे पण छोटी शिवपिंड जी बाहेरनं पण दिसते आपल्याला क्लिअर. हे पहा ही शिवपिंड आहे आपली छोटी. ठीक आहे. तिथे बुरुज होता, तिथनं आपण आलो आहे. ओके. आपण मंदिराच्या बाजूला एक पाण्याचं टाकं वगैरे आहे काहीतरी, पण आता उशीर झाला म्हणून पहिल्यांदा मंदिरात जाऊन घेऊ म्हणजे त्यांना बंद करता येईल वेळेत. तर ते पण मी दाखवणार नाही. ठीक आहे. हे पहा आपण हरणाई मातेच्या मंदिरात येऊन पोचलेलो. अरे बापरे, भरपूर भव्य दिव्य. हां, भक्तनिवास पण केले का यांनी या ठिकाणी. भक्तनिवास केले, भक्तनिवास. आणि त्या ठिकाणी एक शिळा आहे ज्याच्यावरती शेंदूर वगैरे लावलेला आहे. आणि या ठिकाणी दीपमाळा आहे मोठी आणि छोटी. या ठिकाणी पण काही देव आहेत. तर हे आहे मंदिर. अरे वा, बहुत बढिया, छान मंदिर एकदम. पुजारी काकांनी फक्त आमच्यासाठी मंदिर उघडलं आता. आणि ही कोणाची मूर्ती आहे? ही सिद्धनाथ. सिद्धनाथ. सिद्धनाथ ही अच्छा. सगळी देवी आहे ब्राह्मणांची. अच्छा. फडणीस. अच्छा, फडणवीस. फडणीस. हां फडणीस. अच्छा. देशमुख आणि फडणवीस. अच्छा. आणि अजून काही महती आहे का देवीची, एखादं काही तुम्ही सांगाल असं की बाबा सगळे लोकांना कळेल की बाबा जागृत देवस्थान आहे. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळापासून अगोदर आहे. छोटं मंदिर होतं ही, हां. पण जरा अडचण नंतर हां. अच्छा. नंतर ते मोठं केलं आहे. अच्छा.
पण संवर्धन चांगलं केलंय हा. हं? इथल्या किल्ल्यात. सगळं माणसाने आणलंय. हो ना. हो कशी सोय येतं काहीच नाही ना, सगळं हातात धरून आणलं असणार आहे ना. लोकशाही माणसाने सगळं आणलंय. हा रस्ता नंतर केलाय ना जो कार आता आलाय 5-6 वर्षाचा रस्ता आहे. कारण गाडीवर पण आली आता हा, थोडीशी 5-6 वर्षाचा त्यामुळं. रस्ता आहे. आणि तो शिड्यान दुसरा एक पायऱ्यांचा मार्ग आहे, आणि हो. मग आम्ही तो टाळला आणि गाडी असल्यामुळे मग घेऊन झालो ना. हा, हा. पण तिथं पायऱ्या जास्त आहेत का खाली? कुठं हा जरा म्हणजे, पाय- हा. वरती जरा चढा. एक छोटसा टप्पर आहे, हं. त्याच्या बाजूने नाही का पायऱ्यांचा एक मार्ग चालू होतो. ऐक कमालीच्या वर हा 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 तो वाला. आणि देवीचं यमाई देवी आणि हरणाची त्या भरी भरी हा का? भरी भरी. काका मी ऐकलं होतं की ही देवी आणि यमाई देवी बहिणी आहेत दोघी. बहिणी आहेत, बहिणी. खरं आहे ना? हां हरणाचं तोंड आपल्याला यमाईकडे आहे, यमाईचं तोंड तिकडे हां हरणाचं. हां हां तोंड बरोबर. एकमेकींचं समोर. एकमेकींचं तोंड एकमेकीकडे आहे. अच्छा. बहिणी येस येस चालेल ओके थँक्यू. हा किल्ला मोठ्या लढायांसाठी प्रसिद्ध नसला तरी मराठा साम्राज्याच्या संरक्षण व्यवस्थेत त्याचे महत्त्वाचे स्थान होते. आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे आणि दळणवळण नियंत्रित करणे हे त्याचे मुख्य कार्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेदरम्यान हा किल्ला काही काळ मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून इस्लाम तारा असे ठेवले. मात्र नंतर पुन्हा तो मराठ्यांनी जिंकून घेतला. ह्या बुरुजाचं नाव आहे तोफ बुरुज. ठीक आहे, हे पहा हा जो बुरुज आहे जो थोडा मोडकळीस आला इकडं. आपल्याला कसं काय माहिती हा तोफ बुरुज आहे? तर या ठिकाणी सौजन्य स्टुडंट्स पॉवर तोफ बुरुज आणि इकडे डिरेक्शन आहे. तो हा बुरुज जो आहे हा तोफ बुरुज आहे. तर तोफ बुरुज याचं नावावरतून तर आपण असा अर्थ घेऊ शकतो की इथून तोफा चालवल्या जात असतील म्हणून हा तोफ बुरुज आहे. हे पहा मी जवळ दाखवतो. हे पहा इथं पण लिहिलं आहे तोफ बुरुज आणि इथं बाण दाखवलेत म्हणजे इथून तोफेचं तोंड आतमध्ये घालत असतील आणि इथून तोफा जात असतील पुढे. आक्रमण तिकडं. हा आहे बुरुज, इथं आपण थोड्या वेळापूर्वी होतो आणि हा बुरुज इथं तुटलेला आहे. ओके हे पहा ठीक आहे. इथून सुद्धा आपल्याला क्लिअर रस्ता दिसतोय भुहेरे देवी मंदिराकडे जाण्याचा. ठीक आहे. तर आता दुसरं आहे राज सदर. तर ही आहे राज सदर आणि ती पाहूच या आपण. पण इकडं जे आहे तटबंदी त्याच्यावर फक्त एकदा आपण दृष्टी टाकूया की काय आहे. ओ हो 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 मोठी घार आली का किरण? हे बघ कसली मोठी घार आहे ती, केवढी आहे, खतरनाक. हे पहा इकडं पण काहीतरी दिसतंय रोड गेलाय पण आपण तिकडूनच आलतो त्या साईडनी. सो त्या भागाला हा कनेक्ट करत असणार आहे, एवढंच काही असणार आहे. बघूया आपण ते काय. बरोबर हा जो भाग इकडे गेलाय तर इथून आपल्याला दिसतंय की ज्या दरवाजातून आपण प्रवेश केला तो दरवाजा इकडे आहे. हे पहा हा खड्डा म्हणजे इथून हा दगड काढलेला आहे. आता मगाचाच पॅच आहे काय हा? येस हा मगाचाच पॅच आहे. हे पहा तटबंदीसाठी वापरलेले पाषाण. हे आपण इथपर्यंत आलतो म्हणजे एवढं फिरून परत मी इथनं आलो आहे. तर हे जे आहे इकडनं आपण ह्या दरवाजातून एंट्री केली होती. आपल्याला सरळ दिसतं इथे 2 दरवाजे आहेत. एक बाहेरचा आहे जिथं मेन लाकडाचं लावलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये आल्यानंतर हा सुद्धा दरवाजा निश्चित आहे आणि हा दरवाजाच्या वरचा भाग आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा मागे जाऊयात कारण आपण पाहायचं राहिले. आणि ही जी तटबंदी होती ही तटबंदी आपण स्टार्टिंगला पाहिली होती की तिथून प्रवास सुरू करायचा का असा विषय केला होता. पण पहिल्यांदा आपण देवीच्या दर्शनाला गेलो कारण मंदिर बंद झालं होतं. हे पहा या ठिकाणी इथे पहा थोडंसं वेगळं स्ट्रक्चर दिसते. कदाचित हे शौचकूप वगैरे आहे की काय? एक मिनिट हा. हे पहा हे जे आहे हे निश्चितपणे शौचकूप आहे. इकडनं आडोसा इकडनं आडोसा आणि इथं मध्ये जागा आहे. इथे बसायला पण जागा आहे. तर असं वाटतंय पण हे बुजलं इथे. ठीक आहे, इकडनं पण जी जागा आहे ती बुजली आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं जागा जी आहे बुजलेली आहे. त्यामुळे उगाच डाऊट वाटतं असावं की नाही
पण स्ट्रक्चर तर तसंच वाटतंय की हे शौचकूप असणार आहे. हे पहा, एक्झॅक्ट जागा आहे, फक्त ते बुजलं मागची बाजू, पण हे असावं असं माझं मत आहे. त्यानंतर आपण आता तटबंदीवरच चढलो डायरेक्ट. ठीक आहे, आत्ता घार दिसली होती, गायब झाली असेल तर बरं आहे, मला ड्रोन सोडायचं आहे अजून परत एकदा. ओके, हे पहा, हाही एक बुरुज आहे ना, मोठा बुरुज आहे. आणि जसं की याचं मिलिटरी इंजिनिअरिंग आपण म्हणू, लष्करी युद्धाच्या दृष्टिकोनातून हे सगळे जंगे वगैरे जे आहेत. हे पहा, या ठिकाणी सुद्धा एक मोठा जंगा आहे. ठीक आहे, बहुत बढिया. आता आपण राजसदर पाहूयात. राजसदर खालून पाहायला मस्त आहे, खालून बऱ्यापैकी ते पाहताना भारी वाटते. फक्त आता वरती येऊ आपण. हे पहा, हा जो भाग आहे, आपण राजसदरेवर आलो आहोत. इथं अर्थात झेंडा असणारे जो आत्ता नाही आहे. आणि या राजसदरेवरतून आपल्याला किल्ल्याचा हा शेवटचा भाग दिसतोय. तटबंदी थोडीशी तुटलेली आहे, बाकी इथपर्यंत शाबूत आहे. हे पहा, इथून सुद्धा जंगे दिसत आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी पुन्हा एक देवळीसारखा भाग दिसतोय, ज्या ठिकाणी पुन्हा शौचकूप असावं की काय असं मला वाटतंय. तर मी इकडनं गेल्यानंतर मी तिथं नक्की पाहणार आहे तिथं काय आहे ते. या ठिकाणी खोलगट भाग आहे मोकळा इथं. ठीक आहे, किरण उभी आहे. हे पहा, आता राजसदरची ही जी वास्तू आहे ही थोडीशी या बाजूने अजून चांगली वाटते पाहायला. बघा, आता ह्या ठिकाणी जे आहे, ह्या ठिकाणी काय असेल मला सांगता येत नाही, पण मी हे नक्की सांगू शकतो, असं वाटतंय मला काही दगडाच्या स्ट्रक्चरतून हे इथं कमान असू शकते कदाचित, असं वाटतंय. कारण ही अशी अर्धवट तुटलं आहे हे. ठीक आहे, तर हे असू शकतं. राजसदर म्हणतात याला. हां, ही राजसदर आहे. ठीक आहे, हे पहा, ही अतिशय महत्त्वाची वास्तू असते. हे पहा, इथं लिहिलं आहे बघ क्लिअर, दरबार. इथं जर लिहिलं आहे दरबार, इथं दरबार भरायचा. ठीक आहे, असं आहे. आणि हा जो आहे हा पोल एक, बरोबर ना, दिसतं तुला, क्लिअर जाणवतं आपल्याला. हा जो आहे हा एक पोल आहे, ह्या कन्स्ट्रक्शनमधला पोल आहे. ठीक आहे, आणि इथला दगड काढला गेला आहे की काय, ठीक आहे, पण हा निश्चित पोल आहे. आणि या ठिकाणी सुद्धा ही काहीतरी वास्तू आहे, याचा काहीतरी उपयोग असावा. इथं चौकोन आहे, अतिशय सुंदर, भली मोठी आहे राजसदर. बऱ्याच दिवसानंतर पाहायला मिळाली. हे पहा, हा उरलेला भाग. आता येस, तर आपल्याला इथं यायचं होतं. हे पहा, ही कॉमन इंजिनिअरिंग आहे तटबंदीमध्ये. हे तुम्हाला दिसणारच दिसणार. जंगे हे दिसतात, जिथं तटबंदी आहे जंगे दिसणारच. हे पहा, हे पहा, या ठिकाणी आपल्याला ही वास्तू वरतून दिसली होती. तर ही काय आहे नाही सांगतात बरं का, कारण इथं दगड एवढ्या जवळ आहे. कसं काय समजा शौचकूप म्हटलं तर नाही, काय सांगता येत नाही. वरतून राजसदरीवरतून मला ही वास्तू इथं दिसली होती, पण मला खरंच अंदाज लागत नाही की हे काय असावं म्हणून. ठीक आहे, ते बघा, इथं आहे ना, या ठिकाणी खोल तर आहे निश्चित, पण नॉर्मल जंगा पण वाटत नाही आहे एवढं खरं ना. कारण जंगा बघा, जंगा नॉर्मल आहे बघा, हा नॉर्मल जंगा आहे की, पण हे वेगळं दिसते ना काहीतरी. सो हे काय आहे अंदाज येत नाही आहे. ओके, चला आता अगदी 5 मिनटाची तटबंदी राहिली पाहायची आपली. तर इतका छोटा किल्ला आहे, सहकुटुंब आपण नक्कीच या किल्ल्यावरती येऊ शकतो. आलं पाहिजे. मित्राचं एवढं लांबनं आलो आहे. हे पहा, ओके, आणि हा जो भाग आहे हा तुटला आहे. हा जो भाग आहे हा तुटलेला आहे. हा भाग पुन्हा वळून आपल्याला किल्ल्याकडेच नेतो. आणि हे जे पठार आहे, आपल्याला इथं उभं असताना आपल्याला असं वाटलं होतं की इकडे काय आहे काय नाही. आपण म्हटलं वरती जाऊन पाहतो, बघा काही नाही आहे, फक्त रोड त्या शेवटापर्यंत गेलेला आहे. सो हा जो भाग आहे हा किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराचा
एक भाग असावा, इतकंच काही असावं. आणि रस्ता जो दिसतो आपण जिथून आलो तिथून आपण आलो ह्या रस्त्याने, आणि तिथं खाली रस्त्याच्याही पलीकडं एक शेड बांधलं आहे आणि त्या शेडच्या आतमध्ये काहीतरी दिसतं, एक दगड आहे, पण अर्थात दगडाला कोणी शेड लावणार नाही, तो काहीतरी देव वगैरे असेल म्हणून तसं आहे. ठीक आहे. आणि हा उरलेला भाग जो आपला पाहायचा राहिला होता, हे पहा किरण, हे पहा हा पोर्शन हा तुटला आहे कंप्लीट इथून, है ना. ओके, झाला आपला किल्ला पाहून झालेला आहे. पेशवे काळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. पुढे 1848मध्ये साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण सातारा राज्य आणि त्यातील किल्ले थेट ब्रिटिशांच्या प्रशासनाखाली गेले. परंतु भूषणगड त्यापूर्वीच म्हणजे 1818मध्येच इंग्रजांकडे आला असावा. चला, आता किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. अक्षरशः 15-20 मिनटं पुरेशी आहेत वरती आल्यानंतर फिरायला, आणि बाकीचं सगळं ते देवीचं मंदिर वगैरे सगळं पकडून अर्धा पाऊण तास पकडलं तरी चालेल, नाही का किरण? म्हणजे ते भुयारी माता मंदिर हो ते सगळं पाहणं. गडमाथा अगदी छोटा आहे, 15 मिनटं खूप झाले, 15 मिनिटं खूप झाली. आणि सगळं अखंड किल्ला बघून पाऊण तास ठीक आहे. ओके. कारण गाडी वरपर्यंत येते ना, त्यामुळं वेळच लागत नाही. ठीक आहे. तर वरती जाताना हरणाई देवी मंदिराच्या बाजूला हे इकडं मंदिर राहिलं. या ठिकाणी आपलं एक टाकं पाहायचं राहिलं होतं, पण आपल्याला मंदिराकडे जायला उशीर झाला होता म्हणून आपण या ठिकाणी दाखवलं नव्हतं. हे पहा, अतिशय मोठं टाकं आहे हे, आणि पाणी पूर्ण घाण आहे. तिथं थोडंसं असं काहीतरी, म्हणजे इथं पाय ठेवला, तिथे पाय ठेवला, तिथे एक पाय ठेवला, इथली तुटली असेल कदाचित, म्हणजे असं वरती यायला पण जागा आहे की काय असं वाटतं हे, पण काय माहिती कशासाठी ते. आणि तिथं एक गोल आहे, कदाचित कुठून तिकडून पाणी त्या चॅनलमधून येत असेल, है ना. आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता अगदी 5 ते 10 मिनिटात खाली गाडीजवळ पोहोचू आपण, आणि प्रवास चालू टुवर्ड्स सातारा. मित्रांनो, तुम्हाला किल्ला आवडला असणार आहे, मला नक्की खात्री आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्ता मी सातारा सिरीज करत आहे. तर आत्तापर्यंत सातारा सिरीजमधले 3 किल्ले आपले करून झालेत, आणि उद्या मी पुन्हा साताऱ्यामधले किल्ले एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहे. किरणसोबत आहे. चलो, तर साताऱ्याची पूर्ण सिरीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जमल्यास शेअर करा. चलो देन, भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. टेक केअर, बाय.